डोंबिवलीत पक्षप्रवेशावरून भाजप शिंदे सेना आमने सामने। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही। कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल, संजय शिरसाटांचा इशारा। माहितीमध्ये आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय। मुख्यमंत्री जातीनं यात लक्ष घालतील, न्याय देतील, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या विरोधात मनसे आक्रमक। 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार। नाशिककरांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन। तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी। माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन। पर्यावरणवादी बकरी ईद वेळी गप्प का? हिंदू धर्म सणांना टार्गेट केलं जात आहे। कुंभमेळा पक्षाचा नाही तर धर्माचा सोहळा। तपोवन वृक्षतोडीवरील टीकेवरून नितेश राणे आक्रमक। नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक कळतो का? तपोवनातील वृक्षतोडीवरील नितेश राणेंच्या भूमिकेनंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक। तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात योगासन करत प्रशासनाचा निषेध। योग विद्या केंद्राकडून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासन। पार्थ पवारांना अटक व्हावी, महसूल आणि गृह खातं पाठीशी घालतंय। तेजवानींची अटक म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर थातूरमातूर कारवाई। अंबादास दानवेंची टीका। पुण्यातील जमीन प्रकरणामध्ये एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव घातलं पाहिजे। अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विरोधकांकडून अजित पवारांना टार्गेट। विरोधक प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत, रुपाली चाकणकरांची टीका। दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीला हजर राहण्याची शक्यता। दिग्विजय पाटलांकडून पुणे पोलिसांना जय पवारांच्या लग्नाचं कारण। जनता सोबत आहे तर इतका पैशाचा वापर का करावा लागला? ईव्हीएममध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यानं 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला। वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार, खडसेंवर अनेक गुन्हे दाखल। चंद्रकांत पाटलांची टीका, तर सराईत गुन्हेगार मी नाही, चंद्रकांत पाटील आहेत, खडसेंचा पलटवार। गोरेगावमधील विवेक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वर्गामध्ये बुरखाबंदी। बुरख्यावरील बंदी हटवण्यासाठी विद्यार्थ्यांची निदर्शनं। उद्या शिक्षकांचा राज्यव्यापी संप। संपामध्ये सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। बीएमसी निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये 11 लाखाहून अधिक दुपार मतदार। पडताळणीसह मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याचं काम सुरू। मुंबई महापालिकेची माहिती, दुबार मतदार शोधण्यासाठी आयोगाच्या ॲपचा वापर करण्यात येणार। डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता। बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार। 15 रुपयात 7/12 डाउनलोड करता येणार। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी मुंबईमध्ये येणार। 14 डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मेस्सी फुटबॉलचे धडे देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक घसरण। भारतीय रुपयानं डॉलरच्या तुलनेमध्ये 90 रुपये 43 पैशांचा नवीन निच्चांक गाठला। मी 8 युद्ध थांबवली, त्या प्रत्येक युद्धासाठी मला नोबेल मिळायला हवा। भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा। तर 19 देशातील नागरिकांनाही अमेरिकेमध्ये नो एंट्री।